नमस्कार सर्वांना. समर्पण गर्भसंस्कारला उद्या 15 ऑगस्ट रोजी जवळजवळ 14 वर्ष पूर्ण होत आहेत पुण्यामध्ये आणि समर्पण गर्भसंस्कारच्या ऑनलाईन कोर्सला देखील लवकरच 1 वर्ष पूर्ण होणार आहे. मी तुमच्या सर्वांची खूप आभारी आहे समर्पण गर्भसंस्कारला एवढा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल. एक महत्त्वाची गोष्ट मला ॲड करायची आहे की ज्यांची डिलेवरी होऊन गेलेली आहे, ज्या समर्पण गर्भसंस्कारच्या मुली आहेत की ज्यांनी समर्पण गर्भसंस्कारचा 21 दिवसाचा डीप डायव्हिंग कोर्स आणि सर्व प्रॅक्टिस बॅचेस 9व्या महिन्यापर्यंत केलेले आहेत, त्या सर्वांना छोटे छोटे क्वेश्चन येत असतात बाळाला सांभाळण्याबद्दल आणि नक्की कशी काळजी घ्यावी किंवा ह्या गोष्टीमध्ये नक्की काय करावं याच्यासाठी आजपासून आपण एक सिरीज सुरू करत आहोत. त्या सिरीजचं नाव आहे माझ्या मुली आणि त्यांचे प्रश्न आणि त्याच्यावरती समर्पण गर्भसंस्कारकडून त्यांना मिळणारं समाधान. माझ्या मुली आणि त्यांचे प्रश्न. तर पहिल्या क्वेश्चनपासून सुरुवात करूया की हेअरफॉलचा प्रचंड त्रास होतो डिलेवरीनंतर. बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या जुन्या बायकांनासुद्धा म्हटलेलं ऐकलं असेल की बाळ जसं हसायला खेळायला लागतं त्याच्यानंतर आईचे केस प्रचंड प्रमाणामध्ये गळायला सुरुवात होते. आणि हे अगदी खरं आहे. असं का होतं की बाळ ज्यावेळेस हसायला खेळायला लागतं, ज्यावेळेस त्याला कळायला लागतं, त्यावेळेस आपण हळूहळू आपल्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो, बरोबर. आपला आहारसुद्धा व्यवस्थित राहत नाही ना, आपण गोळ्या औषधंसुद्धा व्यवस्थित घेत नाही, राईट. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमचा आहार जो तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेला आहे तो अतिशय व्यवस्थित मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत तुमचा आहार चेंज होऊ देऊ नका. वेळेवर जेवण करा, सकस आणि पौष्टिक आहार घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आयर्न कॅल्शियमच्या कॅप्सूल तुमच्या डॉक्टर्सने तुम्हाला सुरू केलेल्या आहे त्या अजिबात बंद करायच्या नाही. रोज आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन पावडर ह्या 3 गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे घ्या म्हणजे हेअरफॉलचा फार त्रास होणार नाही. तर उद्या दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि मला तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल गॅरंटी आहे तुम्ही अतिशय छान आहात आणि तुम्ही अतिशय व्यवस्थित तुमच्या बाळांची काळजी घेणार आहात. पण याचा अर्थ असा नाही की खूप ओव्हरलोड घ्यायचा आहे आणि एखादी गोष्टी पण आपल्याकडनं चुकलीच नाही पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही असं कसं झालं पाहिजे असं पण करायचं नाही आहे. ओके, चला भेटूया उद्या.